लालबागचा राजा. नमस्कार. चरण स्पर्श. मुंबईचा राजा. 22 फूट 22 फूट चरण स्पर्श. गणेश गल्लीचा राजा कुठे गेला? तिरी तो गणेश गल्लीचा राजा. वाक. माहिष्मती साम्राज्यम. चल टाटा बाय तर कर. बाय. साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण चाललोय कामावर गाडी घेऊन. वन साइड मचवत जाणार, काय विषय नाही. चिल में दिल बच्चे के दिल में पिप्पो. आपल्या गाडीमध्ये लो फ्यूलचं इंडिकेटर दिसत असेल तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये, पण जेव्हा मी पेट्रोल टाकतो तेव्हा मी व्हिडिओ बनवत नाही, आणि जेव्हा पेट्रोल कमी असतं तेव्हा मी व्हिडिओ बनवतो. ह्याच्यावरून तुम्ही हे समजू नका की मी गरीब आहे. ॲक्च्युली मी गरीब नाही, पण माझ्या गाडीत पेट्रोल राहतच नाही. ज्याला भरलं की मी आडझोड कुठेतरी फिरत असतो. आणि भावांनो, आपली ड्युकुडी आल्यापासून ॲक्टिवाला जरा बाहेर काढणं कमी झालं. विषय असा झाला आहे की भाई हिच्यावर जो फील यायला लागला आहे ना आजकाल, रोला जमतो हिच्यावर, रोला. क्वालिटी राईड भाई. कामावर जाताना पण असं वाटतं हां भाई चल आज कामावर जायला पाहिजे, कारण आपल्याला ड्यूक घेऊन जायचं. काहीच विषय नाही भाई, एकदम रावस. ही भावाने नवीन गाडी घेतली. फायरिंगमध्येच मजा आहे रे भाई, फायरिंगमध्येच मजा आहे. फायरिंगच अशी आहे ना तगडी. ले भैया ओम फो. शिर्डी माझे पंढरपूर, साई बाबा रमाव. साई बाबा रमावर साई. ॲड आली. इकडे सुद्धा साईबाबांचं एक मंदिर आहे. आपल्याला कामावर जाताना 3 साईबाबांची मंदिरं लागतात. तिघांना हॉर्न दिल्याशिवाय आपण पुढे जात नाही भाई. हॉर्न देणं गरजेचं आहे. कोकणी माणूस जो असतो तो प्रत्येक मंदिराजवळ हॉर्न दिल्याशिवाय राहत नाही. आणि ही बघा ड्यूक भाई, जनरेशन 4. पण हिच्यात जो पिकअप आहे ना भाई, वो टीचर्ट नाही आहे ने मेरे जान. म्हणून मी नवीन घेतली नाही भाई, कारण असं जरा मला पिकअप असं कचकन लागला पाहिजे. त्या गाड्यांमध्ये नवीनवाल्या जरा पिकअप कमी आहे, कारण त्या BS4 आहेत ना, आपल्या BS3 आहेत. BS3चा विषयच वेगळा होता भाई. मार्केट खात आहेत. ही जर तुम्ही ह्या मॉडेलची 390 चालवली ना भाई, माझ्या मित्राकडे आईच्या गावात काय पडते भाई, विषय हार्ड. हे बघा भाई, आपलं हे राधाकृष्णाचं आहे हॉटेल. इकडे तुम्ही जेवायला येऊ शकता. आपल्याला स्पॉन्सरशिप नाही आहे, पण स्वतःच्या पैशाने तुम्ही जेवू शकता, काय विषय नाही. आणि इथे आडचोड कोण थांबणार पण नाही. बघा भाई, बघा साईलची आहे ना तशीच असेल. हे असे आरशे मी लावणार आहे भाई, जरा खर्च करणार आहे, काय विषय नाही. खर्च होणार, राळा होणार, पोरं नाही ऐकणार, समजलं. आता आपण जाऊया कामावर. पण झालं इथं ट्रॅफिक भाई. जेव्हा भाई मी लेट होतो ना तेव्हाच इथे ट्रॅफिक होतं रे, काय विषय आहे.
दे ना दादा. इथे काय झालं? अरे पोलीस काका आहेत हे बघ, गाड्या जमाच केल्या भाई, आडझोड कडक. भावानो ही इथे मगाशी तुम्ही व्हिडिओ बघितली असेल, एक व्हिडिओ व्हायरल झालेली इकडची, की सगळे लोक रॉंग साईडने गाडी टाकतात आणि पूर्ण जाम झालं होतं. एका ट्रँकरवाल्याने गाडी थांबवलीच नाही, या लोकांना जायला त्यांना चेपूनच टाकलेलं. त्याच्यामुळे आज मामा लोकांनी सकाळी सकाळी मस्त फिल्डिंग केली भाई. कडक कडक असं काहीतरी सकाळी बघितलं ना भाई, मजा येते भाई. अरे नियम पाळा ना. आहे बघ, एक कोणाच्या काय डोक्यात एक हेल्मेट नाही दिसणार तुम्हाला. हे 2 काका आहेत वयोवृद्ध, त्याच्यामुळे त्यांच्याकडे हेल्मेट आहे भाई. बाकी आडझोड बघा, कोणाला पण बघा. हे नाला सुपारा वसई विरार, इधर सब डरते नहीं किसी से, ये सब गाँव वाले लोग हैं ना. अरे पर गाँव वाले लोग क्या सेफ्टी बांध के थोड़ी लेके आएंगे कमर को. सेफ्टी के लिए पहना जाता है भाई, फाइन गिरता है उसके लिए नहीं पहनते हेलमेट. क्या बोलेंगे भाई लोग. अभी मैं भी पहले नहीं पहनता था हेलमेट, पर अभी मैं रेगुलरली पहनता हूँ, कंपलसरी. क्योंकि अपने को ये पता चल गया अभी कि फाइन के लिए हेलमेट नहीं पहनने का. बघ ना भाई, आवाज़ का येतो बघ ना, आईच्या गावात एकदम चुम्मा, एकदम रिलैक्स. ऐसा पहले कुछ नहीं, गाड़ी पे बैठो, चलाओ, चिल में ऐसा जाओ काम पे और आओ घर पे, एक नंबर. कायच विषय नहीं भाई. इधर हमारे इधर उस दिन मर्डर हुआ था, यही वो जगह है आईच्या गावात. इधर हम लोग जब लाइटिंग देखने गए थे ना, वो नीड़ा पानी, तभी हम लोग ने इधर आते वक्त देखा था कि इधर मर्डर हो गया है काम 25. हो. अभी तुमको राइडिंग दिखाओ क्या जरा. ला 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 ला. अरे पर पब्लिक गाली मारती रे मेरे को, बोलते तू इतना तेज मत चला गाड़ी, ये वो ऐसा काळजी करते ना इसके लिए. म्हणून मी गाडी हळी चालवतो, हळी. नाहीतर मी असं एकदम पद्धतशीर रायडर आहे, प्रोफेशनल लेवलची. आणि भावांनो, आपल्या गाडीचा एक शॉट झाला आहे. काय माहिती आहे, लहान पोरं खेळत होती, त्यांनी पाठची आपली जी टेल लाईट असते ना, त्याच्यात एवढा जोरात काच मारला आहे ना बॉल, चकाचूर झाला आहे तिचा. त्याच्यामुळे ती मी आणली आज, नवीन टाकायची. हो. आणि ह्या सिग्नलला माझी गाडी बंद पडलेली भाई. त्याविषयी काय आलं माहिती आहे, सिग्नलला थांबलो मी, म्हणजे सगळे जात होते, मी थांबलो इमानदारीत भाई. कारण मी तो देऊळबंद पिक्चर बघितला आहे. ते स्वामी सांगतात की जो नास्तिक असला तरी तो नियमांचं पालन करतोय, तोच खरा माझा सेवक आहे. तर भावांनो, मी सिग्नलला थांबलो, पण जेव्हा सिग्नल सुटलं तेव्हा माझी गाडीच बंद झाली. पूर्ण मीटर सगळं बंद झालं. मी बोललो भाई काय विषय यायचा, चालूच होत नाही. मग साईडला लावली धक्का मारून, नंतर बघतोय तर बॅटरी जराची टर्मिनल त्याचा हे केलं, बॅटरी जी असते गाडीची, मग चालू झाली गाडी. आणि नंतर मग मी कामावर जाऊन चेक केलं तर ती भाई बॅटरीच खराब झाली. लय खर्च, गाडी घेतल्यापासून थोडाफार आपल्याला खर्च आला आहे. म्हणून पब्लिक बोलते ना, सेकंड हँड नाही घ्यायची, नवीनच घ्यायची, साल्टी गेली तरी चालेल. तसा काही विषय नाही, ही गाडी ऑलमोस्ट नवीनच आहे. आणि ही जनरेशन तुम्हाला भेटणार नाही ना. आता घेतला तर BS4 भेटणार तुम्हाला, त्याच्यामुळे मी घेतली आपल्या प्रतीक भाऊकडून. आणि हे बघू शकता तुम्ही, इथे तुम्हाला माहितीच असेल आपला लिंक रोड आहे वसई विरारचा. आणि इथे 8 जोड ॲक्सिडेंट होतात, तुम्हाला मी दाखवले पण होते 1-2 ॲक्सिडेंट. पण विषय असा आहे की आपल्याला चिलमध्ये जायला लागणार. भाई मी एवढी पळवतोय तरी 20-30च्या स्पीडच्या कुठेच जात नाही. काय विषय आहे गाडीचा. हो. कसा आवाज येतो ना, एकदम भारी. कितीची स्पीड आहे याची? 40ची स्पीड दाखवते. मारी कुछ तो लफड़ा है रे बाबा, कुछ तो लफड़ा है. हो. आणि मित्रांनो, हा बघू शकता तुम्ही, हा आपला म्हाडाचा रोड आहे. तर म्हाडाच्या रोडवर एकदम सुमसाम जायला फिरायला मस्तपैकी जागा आहे, काय विषय नाही. आपले जे मॅनेजर आहे सुनील मोरे सर, ते इकडेच राहतात आतमध्ये, त्यांना पण इथून जवळ आहे. आणि ह्या रोडला कसं ट्रॅफिक भेटत नाही भाई,
आडजोड. फक्त इथे ॲक्सिडेंट खूप होतात कारण इथे स्पीड ब्रेकर वगैरे दिलेलं नाही. कोण इकडून येणारा असेल राईट साईडने घपकन टाकतो, कचकन गेला, समोरून मेला. भरपूर ॲक्सिडेंट बघितलेत भाई मी. आडजोड. हे बघ आता पण याची स्पीड किती आहे यार, मीटर काटाच बंद आहे. क्या बोलेगा भाई ये लोग को. आता याच्यासमोर जाऊ का पटकन. बघ हे बघ खड्डे बघ, केवढे खड्डे आहेत बघ भाई, केवढे खड्डे आहेत बघ. काय बोलणार भाई या लोकांना. आईच्या गावात रे. त्या दिवशी पण भाई मी आलो स्पीडमध्ये एकदम रपाट, खड्ड्यात गेली फाटकन, अशी ब्रीम बेंड व्हायची राहिली. ह्या रोडला तर इथे एकच तो खड्डा आहे, मगाशी दाखवला तो आपल्याला नजरेस येत नाही. पण ह्या रोडला भाई याडझोड खड्डे आहेत. काय बोलणार भाई, कोण लक्षात देत नाही ना. आता मी पप्पांना बोललो आहे, माझे पप्पा कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, त्यांना बोललो आहे जरा इथे रेती सिमेंट आणून टाका. बोलले ठीक आहे टाकतो. ते भाई एवढी पळवली तरी किती बघ स्पीड बघ, 35-40 बस. काहीतरी शॉर्ट आहे रे हिचा, बघायला लागेल आज. बघूया आपण भाई काय विषय काय नाही. तो टेल लाईट पण फुटले, टेल लाईटचं पण काम करून घेऊया. ला 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 ला. भाई तुम्ही पण बाईक घ्यायचा विचार करत असाल ना आणि पैसे साठवत असाल तर भावानं घेऊन टाका. घेतल्यावर जे सुख आहे ना भाई कशात नाही रे भाई. आपण काय करणार, दुसरं काय घेणार. आई बोलते सोनं वगैरे बनव. आईचं पण बरोबर आहे भाई, सोन्याची व्हॅल्यू आज घेतली तर उद्या वाढणार, गाडीची कमी होणार. पण जी गाडी तुम्हाला सुख देणार ना भाई ते सोनं नाही देणार, असा विषय. त्याच्यामुळे प्लॅनिंग करा प्रॉपर. हप्ते बरोबर कट झाले पाहिजेत. हप्ते नाही कट झाले तर गाडी उचलून डायरेक्ट बँकवाले घेऊन जाणार, समजलं. आता आपण मित्राकडून गाडी घेतली, जर पैसे नाही दिले तर गाडी घेऊन जाणार. साला हरमी लोक येत रे साले. आले की लेवल का बंदा जाऊ, आले की लेवल का. आणि भावना तुम्हाला आपले ब्लॉग बी कसे वाटतात जरा कमेंटमध्ये सांगा तर. आणि ही शाळा वेळ आहे बघा, शाळेवेळेत अभ्यास करा. पण ही मराठी शाळा नाही, इंग्लिश शाळा आहे. तिच्यात जाऊ नका, मराठी शाळेत जाऊ. आईच्या गावात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भावनो इथे आम्ही जेवायला बसलेलो हंडीच्या दिवशी, वसई विरार शहर महानगरपालिका फायर ब्रिगेड. हंडीला पूर्ण पाऊस होता भाई, कुठे जेवायला भेटलं नाही, कुठे म्हणजे जागाच नाही होती भाई, सगळं बोललं. तर इथे मग त्यांनी विचारलेलं तर ते बोलले हां ठीक आहे जेवू शकता तुम्ही. मग आम्ही 4 वाजता इकडे जेवलेलो भाई. आणि कडक 8 लावलेले आम्ही हंडीच्या दिवशी. हंडीचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर भाई बघू शकता. मी दरवर्षी जात नाही हंडीला, ह्याच वर्षी गेलेलो व्हिडिओ वगैरे बनवायला मस्तपैकी. आणि अशी व्हिडिओ झाली ना भाई, नाथखुळा गणपतीपुळा. हो आवक आवड अंशुवन. ला 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 ला. आज कोण आलं नाही भाई, पहिलाच आलोय मी. भावानो तुमचा भाऊ पहिला आलेला आहे. सगळे लोक कंप्लेंट करतात की मी लेट येतो कारण तुमचा भाऊ व्हिडिओ वगैरे एडिट करून झोपतोच किती वाजता माहिती आहे, 3 वाजता. इसके लिए अपने को थोडा लेट हो जाता है. भावने जर न्यूट्रलवर टाकायचा हॅक दाखवू आहे तुम्हाला. चालू कंडिशनला नाही टाकू शकत तुम्ही, गाडी बंद करून टाकायची आणि मग कचकन कूप्स न्यूट्रल. समझा तुम लोग को. बस अभी हम लोग करते हैं काम धंधा, फिर हम लोग दोपहर को बदलेंगे. ये लाइट, ये देखो लाइट, काम 25 झाला है तिचा. ऐसा बॉल इधर लगा रहेगा, फिर इधर ये कचाकूर हो गया रहेगा. और जो स्पीड का सेंसर आता है वो भी अपने को देखना है. ये वाला जो सेंसर है वो भी अपन देखेंगे डाल के. बाकी गाड़ी का लुक कैसा आ रहा है भाई, इज्जत है कि नहीं समाज में इज्जत. ये साइड से दाखवतो हम. आडझोड ले भैया ओम फो. आणि भावांनो हे बघू शकता तुम्ही, स्वामिनी स्मृती या स्टिकरचा जरासा गम निघालाय. काल मी गाडी धुतली ना तेव्हा थोडासा गेल्यासारखं झालंय. काय विषय नाही, गेला तर नवीन लावू. चला भेटतो तुम्हाला नंतर, बाय बाय. A few minutes later. तर भावांनो हे बघा, हीच ती टेल लाईट आहे, क्रॅक झाले आहे त्याच्यामुळे आपण नवीन आणली आहे. आणि हिचं हे सगळं साहित्य आहे तर आपण करूया आता रिप्लेस. तो भाई लोग अपना लाइट फाइनली फिक्स हो गया है. आईच्या गावात
एक तो गर्म हो रहा है ऊपर से, काम 25 हो गया अपना। ये अपना चूना वाला लाइट है भाई, कैसा फुटा है, इम्पोर्टेड एकदम, कचाकड़ी कचाकड़ी झाली भावायची। अभी फिक्स करता हूँ इसको पूरा, फिर बाद में आगे का अपन वो क्लस्टर का देखेंगे। गरम होते भाऊ। भावानो सिग्नलवर आता मी थांबलो आहे। सिग्नल पाळणं गरजेचं आहे, पण किती पब्लिक सिग्नल पाळते आणि किती तोडतात ते बघू शकता तुम्ही तुमच्या डोळ्याने। नालासोपारा वसई विरार शहर महानगरपालिका, 40 सेकंद बाकी आहेत। 8 जोड 10 गाड्या गेलेल्या आहेत। ही 11वी 12वी 13वी 14वी, ही 15वी गेली भावानो, ही 16वी गेले, 17वी गाडी गेले, तिकडे 8 जोड 18 19 20 गाड्या येतात। घुसता घुसता वाचल्या भाई, काय विषय नाही। तो डोमिनोरवाला पैसा एकदम माँ की आँख।